नमस्कार. चला आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, इथं मी अशा कैरी घेतलेल्या आहेत आणि ह्याला आतमध्ये पारांबी आहे म्हणजे बाटा आहे. अशा जून कैरी पाहिजे आपल्याला लोणच्यासाठी. तर ह्यांना मी 5-6 तास पाण्यामध्ये ठेवलं होतं. पाण्यामध्ये ठेवण्याचं कारण म्हणजे त्यांच्यातली उष्णता कमी होते आणि दुसरं म्हणजे डिंक असेल तो बाहेर पडतो. तर हे पाण्यातून काढून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. तर आता ह्याच्या मी फोडी करून घेते. लोणच्यासाठी जशा आपल्याला लागतात तशा फोडी करून घेते. या बघा, अशा फोडी केलेल्या आहेत. खूप मोठ्या नाही, खूप छोट्या नाही. आता ह्याच्यावर आपल्याला टाकायची आहे हळद टाकायची आणि मीठ टाकायचं. आता मी 1 चमचा मीठ टाकते आणि ह्याला मिक्स करून आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे. ह्याला असं मिक्स करायचं आहे आणि कैरी ते आता आपण मीठ लावलं आहे त्यामुळे ती पाणी सोडणार आणि सकाळी आपल्याला हे काढून घेऊन उन्हात वाळवायचे. ऊन असेल तर उन्हात 1-1.5 तास, ऊन नसेल तर मग पंख्याखाली 2-3 तास आपल्याला वाळवावे लागते. तर असे आता झाकून ठेवते मी रात्रभर आणि सकाळी आपण बघूया. हे बघा, मी याला 1 दिवस आणि 1 रात्र असंच ठेवलं होतं. मीठ आणि हळद लावून आपण ठेवलं होतं. हे असं पाणी सुटलं आहे बघा. हे आता आपण आपल्याला त्या पाण्यातून बाहेर गाळून घ्यायच्या आहे. त्या फोडी आहेत त्या आणि उन्हामध्ये मी आता वाळवणार आहे ह्याला. माझ्याकडे आता दुपारचं ऊन येतं त्यामुळे ह्याला अगदी 3-1 तास मी अगदी मस्त वाळवून घेणार आहे. ऊन नसेल तर 4-5 तास तुम्ही फॅनखाली वाळवून घ्या. आता हे आपण पाण्यातनं या काढून घेऊया. थोडंसं पाणी याचं निथळलं तर मी वाळत टाकणार आहे याला उन्हामध्ये. हे बघा, मी अशा या सुपडीमध्ये ठेवलेले आहेत. आता हे उन्हामध्ये ठेवते आणि मस्त कडक ऊन आहे आता दुपारचं. अगदी 3-1 तास तरी वाळवून घेते चांगले अगदी. आता मी लोणच्याचा मसाला तयार करून घेते. आता माझी कैरी आहे ती 1 किलो आहे त्यामुळे मी मोठा 1 चमचा घेतला आहे धणे. हे थोडेसे परतून झाले का एक मसाले आपण त्याच्यामध्ये टाकूया. धणे फटफट करायला लागले. आता 1 चमचा मेथी दाणा, 2 विलायची, 2 लवंग आणि 2 मिरी टाकलेत मी. विलायचीने खूप छान स्वाद येतो लोणच्याला आपल्या. मी दरवेळेस टाकते, विलायची लोणच्यामध्ये असतेच. तर हे आता आपल्याला मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे सगळं. 1 चमचा मोहरी टाकली आहे मी. ही मोहरी मोठी आहे. आपल्याला हे बारीक करायचे आहेत मिक्सरवर म्हणजे जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला, त्यामुळे मोठी चालेल. आणि बडीशोप मी 2 चमचे घेतलेली आहे. बडीशोप जास्त घेतली आहे, बाकीच्या मसाल्यांपेक्षा बडीशोप जास्त आहे. आणि सगळ्यात शेवटी टाकते मी मोहरीची डाळ आहे. मी डाळ टाकते. ही मोहरीची डाळ 2 चमचे घेतली. ती सगळ्यात मी शेवटी टाकली. डाळ आहे त्यामुळे शेवटी टाकली, जास्त जळायला नको म्हणून. आता मी गॅस बंद केला आहे बघा आणि हे गरम भांडं आहे त्याच्यातच हे फिरवून घेते मी आणि हे थंड झाल्यावर आपल्याला जाडसर मिक्सरमधून काढून घ्यायचं. असा आपला मसाला तयार होतो. हे बघू शकता इथे तुम्ही, जाडसर असा आपल्याला मसाला दळायचा आहे बघा. चालू बंद करून दळायचं आहे. आता आपला मसाला तयार झाला. आता आपण लोणचं करायला घेऊया. हे बघू शकता तुम्ही, चांगले कडक उन्हात अगदी 4 तास वाळवलं आहे मी. अजून वाळवायची गरज नाही, मस्त वाळलेलं आहे. आता आपण हे एका भांड्यात घेऊया. आता इथे माझी कैरी आहे ती 1 किलो आहे. त्याला मी 50 ग्रॅम मीठ घेतलं आहे. त्याच्यातले 2 चमचे मी पहिलं वापरलेलं आहे, बाकीचं आता मी टाकून घेते. आता हा मसाला तयार केलेला तो घेतला आहे मी. त्याच्यात बाकीचे मसाले टाकूया आपण. हळद टाकली मी, लाल मिरची पूड टाकते, 2 चमचे टाकणार आहे मी. आता अर्धा चमचा हिंग टाकते. मी वर टाकते म्हणजे ह्याच्यावर तेल ओतायचं आपल्याला गरम. इथे मी 5-6 लसूण पाकळ्या ठेचून घेतला आहे. लसणाचं सुद्धा छान अगदी स्वाद येतो बरं का लोणच्यामध्ये. मी प्रत्येक वेळी टाकते. ह्याच्यावर आता आपल्याला गरम तेल टाकायचं आहे म्हणजे ते भाजले जातील. हिंग आणि लसूण मी तेल 4 चमचे गरम केलेलं आहे. लागेल तसं आपण टाकायचं आहे, पण सध्या हे आपल्याला फक्त एवढंच टाकायचं आहे लसूण आणि हिंगावर. आणि नंतर बाकीचं थोडंसं कोमट झाल्यावर बाकीच्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे. आता हे राहिलेलं तेल आहे ते कोमट झालं आहे. आता आपल्याला या सगळ्या मसाल्यावर असं टाकून घ्यायचं आहे. मसाला पण थोडासा भाजला गेला पाहिजे. कच्चा मसाल्याचा स्वाद एवढा लोणच्यामध्ये चांगला येत नाही. तर आता हे मिक्स करून घेऊया आपण आणि हे पूर्ण थंड व्हायला ठेवूया. थंड झाल्यानंतर लोणच्यामध्ये मिक्स करायचं आहे.
मी 4 चमचे तेल घेतलं होतं, त्याच्यातलं 3च चमचे लागलं इथे. लागलं तरच आपण पुढचं जे आहे राहिलेलं ते आपण घेऊ शकतो. हे आता थंड झालं पाहिजे. आता इथे बघा मीठ टाकलेलं आहे कैरीमध्ये आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे गूळ. आता इथं मी 40 ग्रॅम गूळ घेतलं आहे. 50 ते 40 ग्रॅम तुम्ही टाकू शकता, म्हणजे तुम्हाला आवडत असेल लोणच्यामध्ये गूळ तर. आता मीठ आणि गूळ एकत्र करायचं, म्हणजे ते गूळ विरघळून जातं. याच्यासाठी पाक वगैरे करून गूळ टाकायची काही गरज नाही, पण गूळ घेताना बारीक घ्या चिरून, म्हणजे ते विरघळून जाईल. आता हे पाणी सोडत परत कैरी मीठ टाकल्यामुळे, आणि त्याच्यामध्ये आपलं जे गूळ आहे ते सगळं विरघळून जाणार आहे. थोडा वेळ असंच ठेवायचं, म्हणजे गूळ आपलं आहे ते विरघळून जाईल. पण घेताना ते बारीक चिरून घ्या किंवा मग गूळ पावडर घ्या. तसं आता हे मी मिक्स करते. आता याच्यामध्ये आपण जो तयार केला आहे मसाला तेल टाकून, तो थंड झाला आहे पूर्ण. हा मसाला आहे तो पूर्ण थंड झाला आहे आणि तो आता याच्यावर टाकला आहे मी. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. ह्याला आपण जास्त तेल वापरणार नाही, सुकं लोणचं बनवते मी, त्यामुळे मी 4 चमचे घेतलं होतं तेल, त्याच्यातलं 3 चमचेच वापरलेलं आहे. हे बघा आता ह्याचं पाणी सुटलं का जे आपण बारीक चिरून गूळ टाकलं आहे ते सगळं विरघळून जाणार. त्याच्यासाठी पाक करून ते कडक झालेलं गूळ वापरायची गरज नाही, पाक वगैरे नाही करायचा. मी तर असंच घालते आणि छान चव येते. लसूण, गूळ, आंबट, तिखट मस्त होऊन जातं. तसं आपलं हे मस्त असं लोणचं झालं आहे बघा. आवडलं तर लाईक शेअर नक्की करा आणि शेजारील बटन नक्की दाबा. आणि जे चॅनलवर नवीन असते त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. असं आपलं हे 1 किलो कैरीचं लोणचं मस्त असं झालेलं आहे. आता ह्याला मी असंच ठेवणार आहे आज रात्री, उद्या दिवसभर, म्हणजे मध्ये मध्ये चमच्याने हलवायचं त्याला आणि नंतर मग एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. ह्याला वर्षभर 2 वर्षभर काहीही होणार नाही बघा, बुरशी नाही, काही नाही, काही नाही. असं हे लोणचं बनलेलं आहे आणि मी असंच दरवर्षी बनवते. मी 2-3 प्रकारची लोणची बनवते, त्याच्यातलं हे एक. तर हे आपलं मस्त असं लोणचं तयार झालेलं आहे. नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा 1 चमच्याच्या वरती तेल राहिलं आहे आपलं शिल्लक. हे जास्त तेल वापरलेलं नाही आहे.